सर्व्हिस सेंटर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. हॅलो. याच्यानंतर कीर्तिका सोनावणे या आपली नांदना नांदना या गाण्यावरती डान्स करण्यासाठी येत आहे. हिच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. प्रेक्षक रसिक. जोरदार टाळ्या. धन्यवाद. धन्यवाद. अरे साहेब. या गाण्यासाठी ताईला सोनावणे सर्व्हिस सेंटर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचा स्वीकार करतील ताई. धन्यवाद. यानंतर रिद्धी वरखडे मदना मंजिरी या गाण्यासाठी आपली बालकलाकार येत आहे. हिच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. जेवला प्रेक्षक रसिको, मला भूक लागले. टाळ्या कलाकार हा तुमच्या प्रेमासाठी भुकेलेला असतो. हिच्यासाठी जोरदार. आणि आपल्या कार्यक्रमाचं मला वाटतं हे डान्स हे शेवटचं गाणं आहे. धन्यवाद दीदी. वरती सांबाई साहेब या गाण्यासाठी सोनावणे सर्व्हिस सेंटर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि युवराज समशेर यांच्याकडून 50 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. हॅलो. आपल्या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय मिलिंदजी जाधव आपल्यासमोर बापावर आधारित एक कविता सादर करणार आहेत. बाप म्हणजे थोडा कणखर, थोडा बडबडणारा असला तरी तो आपलं आयुष्य आपल्या मुलांसाठी घालवत असतो. कारण तो दिवस दिवस रात्र रात्र राबून आपल्या मुलांच्या जीवनासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी अहोरात्र मेहनत करत असतो. आणि बाप जरी वरून कठीण वाटला तरी तो आत मधुर गऱ्यासारखा असतो. आणि त्याच बापावर भाष्य करण्यासाठी येत आहेत आपल्या मंडळाचे अध्यक्ष जाधव साहेब. बंधूंनो माफ करा, मला माहिती कार्यक्रमाला खूप वेळ झालाय आणि जवळजवळ आजच्या दिवशी 2 वेळा आलो समोर. कृपया
माफ करा, पण आपल्या या पंचशील मित्रमंडळाचे कार्यकर्ते सभासद किंवा आपल्या प्रत्येकातील घरातील कर्ता पुरुष जो आपल्या कुटुंबासाठी काय करत असतो हे एक थोडक्यात व्यक्त करतो. कारण की बाप काय असतो? बाप हा वरून कणखर पण आतून नारळासारखा गोड असा असतो. कारण की बापाला आपल्या घरामध्ये काडीचीही किंमत नसते. काही काही घरामध्ये अशी परिस्थिती आहे जी बापाला घरामध्ये काही परिस्थिती नसते. म्हणून एक थोडक्यात त्या बापासाठी 2 शब्द बोलतो. बाप नसतो कुणाच्या ध्यानी म्हणे, बाप माझा वेदनांचा धनी. बाप नसतो कुणाच्या ध्यानी म्हणे, बाप माझा वेदनांचा धनी. आई मायेचा सागर ही सत्य आहे कानी, पण दुर्लक्षित बापाच्या या व्यथा कुणी तरी जाणी. बाप नसतो कुणाच्या ध्यानी म्हणे, बाप माझा वेदनांचा धनी. मधील आता शब्द थोडे कट करतो आणि गाण्याला सुरुवात करतो. आई तव्यावरची भाकरी, आई तव्यावरची भाकरी, बाप तव्यावरचा पली.